2 वर्षापूर्वी उंबर फळाची भाजीचा एक व्हिडिओ मी शेअर केला होता आणि ती भाजी म्हणजे थोडी रस्सेदार होती आणि आमच्या सृष्टीमंगलम प्रतिष्ठानचे सदस्य पर्यावरणप्रेमी किशोर भागवत सर यांच्याकडे मी त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्याकरता आलो असता आज त्यांच्याकडे उंबर फळाची ही सुक्की भाजी म्हणजे यामध्ये रसा नसतो आणि एवढी छान भाजी तयार होते उंबर फळाची, त्याला आपण औदुंबर म्हणतो, हिंदीमध्ये गुल्लर म्हणतो आपण. तर आपण बाजारात नवीन काहीतरी भाज्या शोधत असतो. तर अशा पद्धतीने आपण जर उंबरांच्या फळांची जर भाजी करून पाहिली या ऋतूमध्ये, आता मार्च महिना सुरू आहे आणि आता छान उंबर लागलेले आहेत झाडांना. हिरवी उंबरं जी आहेत छोटी छोटी ती आणायची आणि त्याला कापून किंवा अख्खे स्वरूपाची सुद्धा तुम्ही भाजी करू शकता. त्यासोबत बघा हे कैरीचं लोणचं, ताजं ताजं लोणचं आहे, पापड आहे. सुंदर असा हा जेवणाचा योग असतो. आणि हे आमचे किशोर भागवत सर आजारी आहेत सध्या आणि त्या आजारामध्ये त्यांना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्यांच्या आई आहेत. त्यांच्या आईने या जुन्या लोकांना भरपूर माहिती असते आणि त्यांनी आपण चिकू सेप वगैरे आजारी लोकांना खायला देत असतो. तर हे उंबर फळाची भाजी जर दिली, उंबर फळांची किंवा पिपरांच्या फळांची भाजी जर खायला दिली तर नक्कीच त्याचा लाभ झाल्याशिवाय राहत नाही. तर असा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण अशा ह्या भाज्यांचं सेवन केलं पाहिजे, ज्याला आपण गावरान मेवा म्हणतो. तर हा गावरान मेवा आपण खाल्ला पाहिजे. पुन्हा मी तुम्हाला या भाजीची रेसिपीसुद्धा जर तुम्हाला बघायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवर ही भाजी कशी बनवतात ही रेसिपी 2 वर्षापूर्वी मी टाकलेली आहे. मला विश्वास आहे आपणही आपल्या परिसरात जर उंबराची झाडं असतील तर त्या झाडांची फळं आणून ती भाजी ताव्यावर करा किंवा कढईमध्ये करा. छान भाजी होते आणि लहान मुलांना खायला द्या, हमखास खायला द्या. लहान मुलांना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. एवढं बोलतो, या ठिकाणी थांबतो. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.